रायगड जिल्ह्यात देखील पावसानं झोडपून काढलेला आहे। रायगडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय। रायगडच्या रोह्यामध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर रायगडमधील कुंडलिका नदीनं देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे। कुंडलिका नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे। रायगडमधील महाड, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। त्याचप्रमाणे रोह्यात देखील जोरदार पाऊस कोसळतोय। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। गावांमध्ये रायगडच्या नागोठाण्यामधून श्रीकांत शेलार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? संपूर्ण रायगडला पावसानं झोडून काढलेलं आहे। प्रथमेश, खरं आहे की मध्यरात्रीपासून रायगडमध्ये पावसाचा हाहाकार माजलेला आहे। आपण जर पाहिलात तर रायगडमधील सर्व नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। मी सध्या स्थितीमध्ये आहे नागोठणे या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागचा आहे की अंबा नदीने सुद्धा रुद्र अवतार या ठिकाणी धारण करून हा पूर्णपणे नदीचा जो लोंढा आहे तो नागोठणे शहराला आता एकंदरीत व्यापलेला आहे। या ठिकाणी नागोठणे ही बाजारपेठ ही रायगडमधली मोठी बाजारपेठ मानली जाते आणि किमान या ठिकाणी 250 ते 300 या ठिकाणी छोटे मोठे दुकाने आहेत व ती दुकाने संपूर्णपणे आज या ठिकाणी पाण्याखाली वाहून गेल्याचे या ठिकाणी एकंदरीत छायाचित्र आपण पाहत आहेत। एकंदरीत जर का बघितलं तर रायगडमधील सर्व नद्या तुडुंब वाहत आहेत आणि येथील काही बातचीत करण्यासाठी आपल्याकडे येथील नागोठणे येथील काही स्थानिक आहेत। आपण त्यांच्याकडनं बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, हा तुम्हाला दरवर्षीप्रमाणे सामना करावा लागतं का पाण्याचा? हा दरवर्षी पूर येतोच। म्हणजे 89 पासून जसा अख्खा नागोठणा बुडाला होता, जवळजवळ एसटी स्टँडवर 25 फूट पाणी होतं आणि आतमध्ये 15 फूट पाणी होतं। आम्ही एक दिवस बाहेरच होतो। मी तर पोहोच ट्रकवर ओढून आता रात्रभर आम्ही तिथं थांबलो होतो। अशा प्रमाणे इथे मृत्यू पण बरेच त्यावेळेला झाले आणि आता लोकांना दरवर्षी आता 2005ला त्यावेळेला सुद्धा आमच्या इथे आता या आठवड्याच्या इथे जवळजवळ 10 फूट पाणी आलं होतं। त्याच्यानंतर दरवर्षी हा प्रकार चालूच आहे। आता ह्या बघा जमिनी आजूबाजूला आता आपण म्हणतो विकास व्हायला पाहिजे पण हा विकासामुळे या सगळीकडे भराव चालू आहेत। सगळीकडे कारखाने आपण आणतोय पण त्याच्या बाजूला त्याचा निचरा पाण्याचा किती व्हायला पाहिजे, कुठं व्हायला पाहिजे, कुठं अडवलं पाहिजे, काहीच गव्हर्नमेंट काय बघत नाही आणि तो परिणाम आता आम्हाला सगळ्यांना अजून भोगायला लागतोय। प्रथमेश, आपण जर पाहिलात तर येथील स्थानिकांची व्यथा जी आहे ती त्यांनी आपल्या पुढारीशी माध्यमातून बोलताना सांगितलेली। आपण जर का एकंदरीत बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे असतील, त्यांनी प्रथमच या ठिकाणी नागोठणे या ठिकाणी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। संबंधित जर का रायगडचा आपण एकंदरीत अभ्यास केला तर जवळजवळ 500 हेक्टरहून अधिक शेती या पाण्यामध्ये आता व्यापून गेलेली आहे आणि यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा या ठिकाणी चिंतेचं वातावरण शेतकरी वर्गावरती निर्माण झालेलं आहे। नक्की श्रीकांत, मात्र महाड असेल, रोहा असेल, श्रीवर्धन या भागात देखील पूर परिस्थिती आहे। तिथे सध्या काय परिस्थिती आहे? प्रशासनाकडून कशा प्रकारे खबरदारी घेतली जाते? प्रथमेश, निश्चितच महाडमध्ये जी सावित्री नदी आहे 22 जुलै 2021ला जी महादृष्टीचा जो अवतार महाडमध्ये झालं आणि सावित्री नदीचा पूल त्या ठिकाणी वाहून गेलं, आजही तीच परिस्थिती महाडमध्ये दाखल झालेली आहे। परंतु त्या ठिकाणी रायगड जिल्हा प्रशासन असेल, NDRF टीम असेल व पोलीस प्रशासन असेल हे मात्र त्या ठिकाणी जातीने डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी सज्ज झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्की श्रीकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।